नमस्कार मित्रांनो, रात्रीच्या गप्पांमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या गोष्टीचं नाव आहे सुनसान रस्ता। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। रोहन शहरातल्या एका मोठ्या लॉजिस्टिक कंपनीत गोडाऊन मॅनेजर म्हणून कामाला होता। काम तसं कष्टाचं होतं। रात्री ठीक 12 वाजता गोडाऊन बंद व्हायचं आणि रोहन आपल्या पल्सर बाईकने गावाकडे निघायचा। शहरातून गावात जाण्यासाठी एकच रस्ता होता, तो म्हणजे जुना राज्य महामार्ग। हा रोड दिवसा गजबजलेला असायचा, पण रात्री 11 नंतर तिथे चिटपाखरूही दिसत नसे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठी बाभळीची आणि पिंपळाची झाडं होती, ज्यांच्या सावल्या रात्रीच्या अंधारात खूप भयानक वाटायच्या। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे होते, त्यामुळे तिथे गाडी जोरात चालवणे अशक्य होते। त्या रात्री गारठा जरा जास्तच होता। रात्रीचे 12:30 वाजून गेले होते। रोहनने जॅकेटची झिप वर ओढली आणि बाईकचा स्पीड वाढवला। हेडलाईटचा पिवळा प्रकाश त्या अंधाराला चिरत पुढे जात होता। आजूबाजूला फक्त रोहनच्या बाईकचा आवाज घुमत होता। अचानक एका मोठ्या वळणावर रोहनच्या बाईकचा प्रकाश रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका आकृतीवर पडला। एक मुलगी, अंगात साधा पंजाबी ड्रेस, हातात एक छोटी पर्स आणि चेहऱ्यावर प्रचंड भीती। ती रस्त्यावरून जाणाऱ्या एकमेव गाडीला म्हणजेच रोहनला हात दाखवून लिफ्ट मागत होती। रोहनने आधी विचार केला, रात्रीची वेळ आहे, आजूबाजूचे वातावरण काही सांगता येत नाही, आपण सरळ निघून जावं। पण लगेच त्याच्या मनात माणुसकी जागी झाली। एवढ्या रात्री या सुनसान रोडवर एकटी मुलगी कशी उभी? तिच्यासोबत काही अघटित घडलं तर? रोहनने ब्रेक दाबला। बाईक काही अंतरावर जाऊन थांबली। त्याने गाडी मागे घेतली आणि मुलीच्या जवळ गेला। एवढ्या रात्री इथे एकटीच? काय झालं? कुठे जायचंय? रोहनने तिला काळजीने विचारलं। मुलगी थरथरत होती। तिने समोरच्या अंधाराकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, इथून पुढे 5 किलोमीटरवर शिरस गाव आहे, मला तिथे सोडाल का? प्लीज, खूप मदत होईल, खूप उशीर झालाय। हो नक्कीच, मागे बस, रोहन तिला म्हणाला। ती मुलगी गाडीवर मागे बसली। गाडी पुढे निघाली। सुरुवातीला दोघेही गप्पा मारत होते। रोहनला मागून मुलीच्या थंड श्वासाचा भास सारखा होत होता। वातावरण जरा हलकं करण्यासाठी रोहनने विचारलं, तुझं नाव काय आणि एवढ्या रात्री इथे कशी काय अडकलीस? ती मुलगी हळू आवाजात म्हणाली, माझं नाव स्नेहा, माझी घरची परिस्थिती अजिबात चांगली नाहीये। वडील आजारी असतात, त्यामुळे मला शहरात एका कपड्याच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून कामाला जावं लागतं। तिथून सुटायला रोज रात्रीचे 11-11:30 वाजतात। तिने एक सुस्कारा सोडला आणि पुढे म्हणाली, कामावरून सुटायला कधी पण उशीर होतो, त्यामुळे शहरातून सुटणारी शेवटची बस पण निघून जाते बऱ्याचदा। मग काय करणार? घर चालवायचंय तर काम करावंच लागणार, म्हणूनच मग या सुनसान रस्त्यात थांबून कोणाला तरी लिफ्ट मागून जावं लागतं। रोहनला तिची खूप दया आली। तो म्हणाला, पण रस्ता खूप वाईट आहे अगं स्नेहा, रोज असं लिफ्ट मागत सुरक्षित नाही। स्नेहा फक्त एवढंच म्हणाली, गरीब माणसाला सुरक्षेपेक्षा पोटाची भूक जास्त मोठी वाटते हो। तिचे हे शब्द रोहनच्या मनात घर करून गेले। बोलता बोलता शिरसगावची पाटी आली। एका अंधाऱ्या गल्लीच्या तोंडाशी येताच स्नेहा अचानक म्हणाली, थांबा थांबा, आलं माझं गाव, इथेच थांबवा। रोहनने गाडी थांबवली। स्नेहा गाडीवरून उतरली। तिने रोहनकडे पाहून एक लहानसं थँक्यू म्हणलं आणि ती त्या अंधाऱ्या गल्लीत गायब झाली। यानंतर रोहनचा नित्यक्रम बनला। आठवड्यातून 2-3 वेळा रोहनला ती स्नेहा त्याच वळणावर उभी असलेली दिसायची। रोहन गाडी थांबवायचा, तिला विचारपूस करायचा आणि तिच्या गावापाशी आणून सोडायचा। आता त्यांच्यात थोडी मैत्रीही झाली होती, पण कधीकधी ती त्या रस्त्याला नसायची। जेव्हा ती 2-3 दिवसानंतर पुन्हा भेटायची, तेव्हा रोहन विचारायचा, 2 दिवसामागे दिसली नाहीस, सगळं ठीक आहे ना? तेव्हा स्नेहा हसून सांगायची, त्या दिवशी दुकानात गर्दी नव्हती, मालकाने लवकर सोडलं म्हणून मी लवकरच
एस.टी. बस पकडून घरी गेले होते. रोहनला तिचं बोलणं अगदी खरं आणि पटण्यासारखं वाटत होतं. असेच काही महिने निघून गेले. एक दिवशी शनिवार होता. रोहनला कंपनीतून सुट्टी होती. त्याचा जिवलग मित्र समीर रोहनला भेटायला आला. समीर म्हणाला, रोहन चल, आज माझ्यासोबत माझे लांबचे नातेवाईक आहेत, त्यांच्या घरी जायचे. बाजूच्या एका गावातच ते राहतात. खूप दिवसांपासून बोलावतायत. आज जाऊनच येऊ. रोहनही घरी बोर झाला होता, म्हणून तो तयार झाला. रोहनने आवरलं आणि ते दोघे समीरच्या बाईकवर बसून निघाले. योगायोग म्हणजे ते नातेवाईक ज्या गावात राहत होते तो रस्ता रोहनच्या रोजच्या नाईट शिफ्टच्या रस्त्याला लागूनच एका दुसऱ्या बाजूला होता. दुपारच्या वेळी दोघे त्या नातेवाईकाच्या घरी पोहोचले. घर जुन्या पद्धतीचं, कौलारू पण मोठं होतं. घरात समीरच्या काका काकूंनी त्यांचं खूप छान स्वागत केलं. जेवण वगैरे झालं. दुपारच्या वेळी सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. रोहन सोफ्यावर बसून आजूबाजूला पाहत होता. अचानक त्याचं लक्ष हॉलच्या मुख्य भिंतीवर गेलं आणि तिथली एक गोष्ट पाहून त्याच्या हातातील पाण्याचा ग्लास सुटता सुटता वाचला. भिंतीवर एक तरुण मुलीच्या फोटोला फुलांचा हार घातलेला होता. समोर एक अगरबत्ती जळत होती. रोहनचे डोळे विस्फारले. त्याच्या अंगातून भीतीची एक तीव्र लहर धावली. तो फोटो दुसरा कोणाचा नव्हता. तो फोटो हुबेहूब स्नेहाचा होता. तोच चेहरा, तेच डोळे आणि तोच पंजाबी ड्रेस जो ती बऱ्याचदा घालायची. फोटोच्या खालील एका पट्टीवर तिचे नाव लिहिले होते, स्नेहा अनंता साळवी, आणि त्याच्या खाली तिची मृत्यूची तारीख लिहिली होती, 14 मार्च 2024, म्हणजे 2 वर्षापूर्वी. रोहनचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याचा श्वास अडकू लागला. त्याने स्वतःला सावरत थरथरत्या हाताने समीरच्या काकांना विचारलं, काका, ओ काका, हा फोटो कोणाचा आहे? ही मुलगी कोण आहे? काकांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि दुःखी आवाजात ते म्हणाले, अरे रोहन, ही आमचीच मुलगी स्नेहा. खूप गुणी मुलगी होती रे आमची. रोहनच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्याने विचारले, पण काका, हिला काय झालं? हिच्या फोटोला हार का घातलाय? भीतीने तो खूप अडखळतच बोलत होता. काकू पदराने डोळे पुसत म्हणाल्या, नशिबाचा खेळ रे बाबा. आमच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. त्यामुळे स्नेहा शहरातल्या एका कापडाच्या दुकानात कामाला जायची. रात्री उशीर व्हायचा तिला. काकांनी पुढे सांगायला सुरुवात केली आणि त्यांचे पुढचे शब्द रोहनच्या कानात एखाद्या बॉम्बसारखे वाजले. 2 वर्षापूर्वी 14 मार्चच्या रात्री तिला दुकानातून निघायला खूप उशीर झाला. शेवटची बस निघून गेली होती. ती त्याच सुनसान रस्त्यावरून कोणाकडे तरी लिफ्ट मागून येत होती. पण एका वेगात आलेल्या ट्रकने ती ज्या बाईकवर बसली होती त्या बाईकला जोरदार धडक दिली. तो रस्ता एवढा सुनसान आहे की रात्री तिथे तिला वाचवायला तासनतास कोणी आलं नाही. अतिरक्तस्रावामुळे त्याच रस्त्यावर, त्याच वळणावर तिचा आणि त्या गाडीवाल्या व्यक्तीचा तडफडून मृत्यू झाला. काका रडत रडत पुढे म्हणाले, जेव्हापासून आमची मुलगी आम्हाला सोडून गेली तर गावकरी म्हणतात तिची घरी येण्याची इच्छा अपूर्ण आहे, म्हणून तिचा आत्मा अजूनही शांत झाला नाही. ती आजही रात्री त्या रस्त्यावर लोकांना लिफ्ट मागताना दिसते असे आम्हाला लोक सांगतात. रोहन तिथेच सोफ्यावर सुन्न होऊन बसला. त्याचे पाय निर्जीव झाले. त्याचं अंग थंड पडलं आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. ज्या मुलीला तो गेल्या काही महिन्यापासून जिवंत समजून तिची गरिबीची कहाणी ऐकून माणुसकीच्या नात्याने आपल्या स्वतःच्या बाईकवर बसवून रोज लिफ्ट देत होता, ती कोणतीही जिवंत मुलगी नव्हती. तो एक भटकणारा, अपूर्ण इच्छा असलेला मुलीचा आत्मा होता. तिने गाडीवर असताना सांगितलेली गरिबीची आणि उशीर होण्याची कहाणी खरी होती, पण ती तिच्या भूतकाळातील कहाणी होती. आणि जेव्हा ती रस्त्यावर नसायची तेव्हा ती खरोखरच लवकर घरी गेलेली असायची. म्हणजेच त्या दिवशी ती कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गाडीवर बसून तिच्या गावापर्यंत पोहोचलेली असायची. रोहनच्या पाठीवरून भिंतीने एक थंडगार सरसरून काटा आला. त्या भर दुपारीही त्याला खोलीत प्रचंड थंडी वाजायला लागली.
तो त्या भिंतीवरच्या स्नेहाच्या फोटोकडे पाहतच राहिला आणि फोटोतील स्नेहाच्या चेहऱ्यावर त्याला तिचे ओळखीचे पण शांत, अंगावर काटा आणणारे हसू दिसले. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.